कारणं आहेत. धर्म या शब्दाबद्दलचा त्याचा मूळ अर्थ काय, भारतीय संस्कृती किती हजार वर्षांपूर्वीची आहे, धर्म शब्दाचा अर्थ भारतीय संस्कृती काय करते, इस्लाम संस्कृती काय करते, ख्रिश्चन संस्कृती काय करते, बाकीचे सगळेच पंथ जे आहेत, खरं तर ते पंथ आहेत, ते धर्म नव्हे. पंथ अशासाठी की पंथाचा नेहमी प्रचार केला जातो, संप्रदायाचा नेहमी प्रचार होतो, आणि त्यामुळे यांच्या जगण्यामध्ये, इस्लामच्या आणि ख्रिश्चनांच्या जगण्यामध्ये धर्माचा प्रचार हा मूळ स्थायी भाव आहे. आणि आपल्याकडे वसुदैव कुटुंबकमच्या भूमिकेत असल्यामुळे सगळेच याच एका धर्माखाली येतात, संस्कृतीखाली येतात, सनातन या शब्दाखाली मोडतात. ही जी संकल्पना, ही संकल्पना त्यांना मान्य होणार नाही. शेवटी निसर्ग तेच करणारे त्यांना मान्य करावं लागेल. काही कालावधीनं तुमच्या लक्षात येईल की हे संस्थापक नसलेले हिंदू, एकच पुस्तक ठाम ग्राह्य धरून न जगणारे हिंदू, एकटे जाऊन पूजा करणारे हिंदू, दर आठवड्याला समुदायानं एकत्र न येणारे हिंदू, पूजा करताना सुद्धा देवाबरोबर डील करणारे, डीलर म्हणतो ना आपापसामध्ये, म्हणजे ॲडजस्ट करून घ्या असं आपणच देवाला सांगतो. म्हणजे आम्ही काही स्ट्रिक्ट शिस्तबद्ध पद्धतीने असंच घडलं पाहिजे असं आमच्या रिच्युअलमध्ये आम्ही अडकत नाही. आवाहनम न जानामी न जानामी तवार्चनम असं मी म्हणू शकतो. मला कळत नाही काहीच असं आम्ही देवाला सांगतो. यथा मिलितो उपचार द्रव्यही, जशी मिळाली तशी, म्हणजे मला हे पाहिजेच असा अट्टहास नाही. पण त्यात सुद्धा सोयीनं पूजा करणारे हिंदू, सोयीनं पूजा म्हणजे आम्हीच गणपतीने सांगितलेलं ते आवडतं म्हणून. पण ज्या काळामध्ये गणेशाची ही 10 दिवसांची मोठी मिरवणूक निघते आमच्या इथे, सोपं आहे. मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला तुमची भीती वाटते असं म्हणत, आम्हाला तुमची भीती वाटते, तुम्ही बहुसंख्या आहात, आम्हाला तुमची भीती वाटते असं म्हणायचं, रडगाणं गायचं. मग आमच्या इथले पण अनेक जण बुद्धिमंत त्यांच्या बाजूने, बुद्धिमंत नाही बुद्धिवादी, बुद्धिवादी म्हणजे ज्यांच्या बुद्धीमुळे वाद निर्माण होतो, मग तीही शेवटी माणसंच आहेत ना वगैरे असं काहीतरी अनाकलनीय वाद झाला सगळं. आम्हाला माहिती आहे माणसंच आहेत ते, आम्हाला कधीपासून माहिती आहे, महोपनिषदापासून माहिती आहे किती माणसंच आहेत. सगळं जग हे माणसानेच भरलेलं आहे, हे आम्हाला शिकवायची आवश्यकता नाही. या डाव्यांनी एकसारखे सेक्युलर 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 शब्द, धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष, संविधानामध्ये हा शब्द का घातला गेला, कशासाठी घातला गेला, पण धर्मनिरपेक्षच आहे. संविधानात आवश्यकताच नव्हती टाकायची. महोपनिषदाचा 100% श्लोक तेच सांगतो, सत्य आहे. तुम्ही सांगा मला, मी गेल्या वेळेलाही म्हटलं की अयम निजम परो व्यक्ती, अयम निजम परो व्यक्ती, हा माझा माणूस आहे, तो माझा माणूस नाही. गणानाम लघुचेतसाम असं जो म्हणतो त्याचं हृदय छोटं आहे, कद्रू आहे. उदारचरितानाम तू, कोणाचं हृदय तसं आहे जो म्हणतो वसुदैव कुटुंबकम, अख्खी पृथ्वीच एक कुटुंब आहे असं जो म्हणतो. आता तुम्ही सांगा मला, किती विनोदी आहे की नाही सगळे. पण ते आम्ही सांगत नाही त्यांना. आपण काय करतो, मौनम सर्वार्थ साधना, मला काय त्याचे. घरामध्ये 4 भिंती असतात, त्याला एका भिंतीला टेकून मी बसतो आणि या 3 भिंतींमध्ये मला काय त्याचे असं म्हणून मी. सुखवस्तूची व्याख्या माहितीच आहे तुम्हाला, वस्तुस्थितीत सुख वाढणार. त्याला चेवच येत नाही, तो चेव येत नाही. त्यामुळे लोकांचा असा समज झालेला आहे की हे चेतनाहीन आहे. आणि ते आता हळूहळू परिस्थिती यायला लागली. इंग्लंडमध्ये आली,
डब्ल्यूमध्ये आले. आता सगळीकडे हळूहळू मानवतेचा विचार करून ज्यांना आपल्या देशामध्ये वास्तव्याला मुभा केली ते सगळी मंडळी आता त्याचे ऋण न फेडता ज्या पद्धतीने जगभर वागत आहेत ते वाचायला तर लागेल सगळ्यांना. म्हणून मी गेल्या प्रवचनाला म्हटलं की प्रामुख्याने ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांनी हे सगळं वाचायला लागेल. स्त्रियांनी आपल्या मुलांना सांगायला लागेल. पुरुषांनी तर सांगायचंच आहे, पण आईकडनं मुलीकडे जाण्यामध्ये गमत आहे. आम्हाला अभ्यास करायला लागेल. महामाता जिजाऊनी काय पद्धतीनं महाराजांना तयार केलं याचा अभ्यास करायला लागेल. धर्मासाठी करायला लागेल, कारण धर्म शब्दाचा आता अर्थ आमचा वेगळा आहे, आमचा सर्वव्यापी अर्थ आहे. आम्हाला जबरदस्ती आम्ही म्हणतो त्या पद्धतीनं अर्थ तुम्ही लावा असं सांगण्याची जबरदस्ती जर करत असाल तर मग समर्थ रामदास म्हणाले तसं धर्मासाठी मरावे, मरोनी अवघ्यांचं मारावे, मारता मारता घ्यावे राज्य आपले. हे मारता मारता घ्यावे राज्य आपले ही भूमिका कशासाठी आहे तर ती सत्तेसाठी नाही आहे. हिंदू धर्म, सनातन धर्म सत्ता म्हणून कधी जगला नाही. तो जगला नाही म्हणून 150 वर्ष इंग्रजांची आणि आधीची सगळी वर्ष मोगलांची 200-300 वर्ष ते राज्य करू शकले, कारण धर्म सत्तेसाठी जगत नाही आहे. बाकीचे जे धर्म आहेत ते सत्तेसाठी जिवंत आहेत. आम्ही जगण्यासाठी धर्म लागतो आम्हाला. आम्ही धर्मासाठी जगत नाही. आम्ही आनंदाने आणि शांतपणे जगण्यासाठी म्हणून उतरालं पहिलं तिरा. त्या शांत तीरावरती उतरण्यासाठी आहे म्हणूनही शांती तरा उतरालं पहिलं तिरा. जगद्गुरूंचा जो अभंग आहे तो अभंग तेच सांगतो आहे. पण जेव्हा हा अशा पद्धतीनं सद्गुणाचा मुद्दा मांडणाऱ्या धर्मावरती संकट येतं त्यावेळेला मग सद्गुण शिल्लकच राहणार नाही. ज्या मनुष्याच्या देहामध्ये सद्गुण आहे त्या देहावरतीच जर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला तर सद्गुण राहणार कुठे? सद्गुण काय दुसरीकडे जाणार नाही ना. तिथे सद्गुण नाही आहे हे सिद्ध झालं. जगभर सिद्ध होते. गेल्या 75 वर्षात तेच सिद्ध झालं. पृथ्वीराज चव्हाणने अब्दालीला सोडून दिल्यानंतरही तेच सिद्ध झालं. 27 वेळा शरण आला म्हणून सोडून दिलं का? आमच्या इथे अभय आहे, शरणार्थीला अभय. भारतीय संस्कृती शरणार्थीला अभय. त्यांनी नाही तसं केलं. त्यांनी जेव्हा पहिल्यांदा मिळालं तेव्हा मारलंच ना त्याला. ते हे जे याला उत्तर तर द्यावं लागेल कुठून तरी. ते उत्तर देणं म्हणजे हिंसा नाही हे कळवावं लागेल ना जगाला. तुम्ही म्हणता ती हिंसा नाही. हे बलवान माणसानं क्षमा करायची, पण किती वेळ करायची यालाही मर्यादा आहे. धर्म शब्दाचा अर्थ 2 प्रकारे घ्यायचा असतो. एक आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्यातला धर्म, एक आहे सामाजिक आयुष्यातला धर्म, आणि तिसरा अर्थ आहे तो राष्ट्रधर्म म्हणून, देश म्हणून मला विचार करायला लागतो. आणि म्हणून सावरकरांचं वाक्य महत्त्वाचं ठरतं की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो, असं जे सावरकरांचं वाक्य आहे ते त्याच्यासाठीच आहे. मग तुम्ही धर्माचा अर्थ काय घेणार? तुम्ही धार्मिक आहात म्हणजे काय करणार? तुम्ही नित्यनेमानं स्वतःच्या आमच्या वेशामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं धार्मिक दिसत नाही. आणि हे न दिसणं खरं पाहायला गेलं तर शांतपणे जगण्याच्या मार्गावरचं अत्यंत उत्तम आणि सत्कृत्य आहे. म्हणून मी सुवासला सकाळी म्हटलं, अरे गांधीपेठ तालीम मित्रमंडळ, गांधीपेठ तालीम मित्रमंडळ, मला बोलव तिथे, मला त्या पैलवानांशी बोलू दे जाऊन की तुम्ही प्रवचनाला काय येत नाही. तुम्ही प्रवचन ऐकायला नका येऊ. तुम्ही प्रवचन नाही ऐकायला यायचं. तुम्ही फक्त तुम्ही पैलवानात एवढं दाखवायला तिथे यायचं. दोन धर्मांमधला फरक लक्षात घ्या. इस्लाम आणि हिंदूमध्ये. हिंदू आहे तो सांख्य आहे आणि मुस्लिम आहे तो संख्या आहे. हा फरक लक्षात घ्यावा लागेल आम्हाला. ते संख्येनं सिद्ध करतायत धर्म, आपण सांख्याने सिद्ध करायला जातो. दुसरा अध्याय भगवद्गीता ज्ञानाने सिद्ध करायला जातो की आमचा धर्म काय उच्च आहे म्हणून. पण त्याचा व्यावहारिक स्तरावरती काहीचाही फायदा नाही ना. भारतीय अध्यात्म राष्ट्रीय स्तरावरती नपुंसक ठरतं याचं कारणच ते आहे. कारण आम्ही धर्म शब्दाचा अर्थ घेताना मुळातच सहज आणि निसर्ग नियमानं निर्माण झालेली संस्कृती असल्यामुळे
त्याला कुठच्याही पुस्तकाचं, त्याला कुठच्याही एकाच लेखकाचं, संस्थापकाचं बंधन नाही आहे की हा संस्थापक असं म्हणाला म्हणून असंच घडलं पाहिजे. असं घडलेलं नाही आहे, कारण तसं घडतही नाही. हे निसर्ग एकमेकांना छेद करत 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 हा धर्म जन्माला आला. आम्ही आईबरोबर बोलताना आम्ही काय करायला हवं व्यक्तिगत पातळीवर, तो धर्म वेगळा आहे. वडिलांबरोबर बोलताना काय करायला हवं, तो धर्म वेगळा आहे. आई तू गप्पा बसा उगाच आयला मैता म्हणता येतं. आता हल्ली वडिलांबरोबर म्हणता येतं, पण माझ्या वेळेला वडिलांबरोबर हे वाक्य मी म्हटलं असतं तर गोरा गोरा आणि लाल लाल दोन हात मुसळा बदलायचा. वडिलां का धर्म वेगळा आहे ना, आचरण बदललं ना. ध्रुव हा मूळ धातू आहे संस्कृतमधला, जे धारण करतो ती धर्माची कल्पना असेल तर मी वक्ता म्हणून माझा धर्म आहे, आता तुमचा धर्म आहे प्रत्येकाचा, असं जेव्हा संपूर्ण हिंदू समाज विचार करतो आहे, तो स्ट्रक्चर एकाच पुस्तकात बांधलेला आहे ह्या पद्धतीनं घ्यायला पाहिजे असा विचार करत नाही. तिथे धारणेचा मुद्दा आला. आणि ही रचना आज अशा स्थितीत आलेली आहे की आम्हाला ते लोकांना सांगण्यासाठी आम्हाला काहीतरी हालचाल करूनच सांगावं लागणार आहे. त्याला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाही. हे बरोबर हुशारीनं कामं करतात सगळे. ओवेसी काय म्हणतोय, ओवेसी म्हणतो असं आविर्भावात तो अतिरेक्यांना पहलगाममधल्या अतिरेक्यांच्या नावाने जलील कहाँ से आहे, हरामजादे कहाँ से आहे असं त्याचा व्हिडिओ आला आहे. पण हे जेव्हा तो म्हणतोय तेव्हा तो त्यांना नाही नावं ठेवत आहे. तो म्हणतो ये यहाँ आए कैसे, हमारे लोग कहाँ थे सिक्युरिटी वाले. म्हणजे ते आले, त्यांना जरी त्यांनी नावं ठेवत असला शिव्या देऊन, तरी तो प्रश्न असा उभा करतो की आमची सिक्युरिटी नालायक आहे. हा जो डाव आहे हा आमच्या लक्षात येत नाही का? आमच्या लक्षात येतो, पण आम्ही बोलत नाही. आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगवाली माणसं नाही, LIVING वाली नाही, आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगवाली माणसं, LEAVING. ज्ञानेजवळ सोडून द्या, काय करायचं का? माझं व्यक्तिगत आयुष्य हेच माझं जग आहे ना. मी, माझी बायको, माझी मुलं, माझे नातेवाईक, त्यांच्यातसुद्धा भांडणं, सख्या भावंडांमध्ये भांडणं, चुलत भावंडांमध्ये भांडणं, आमचं तेच जग आहे. राजकारणापर्यंत गेलेली ती भावंडं, भावांमधली भांडणं महाभारतापासून चालू आहेत. कौरव आणि पांडव चुलतच होते ना, पण एकमेकांना चुलीत घालायचं म्हणून एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. हा मूळ स्वभाव आहे का आमच्या मातीचा? आमच्या DNA मध्ये ते आहे का? आम्हाला DNA मध्ये दुसऱ्याचं सुख बघवत नाही का? दुसऱ्याची प्रगती बघवत नाही का? आज महाराष्ट्रातले अनेक प्रांत असे आहेत की जिथे मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाचा मांडव जेवढा लांब घातला होता 50 फूट 100 फूट, माझा 120 फूट झाला पाहिजे का? माझ्या मोठ्या भावाचा तेवढा झाला म्हणून. आणि ही कसली घरातल्या घरात स्पर्धा. म्हणजे आमचा धर्म, बंधू धर्म जो आहे, तो बंधू धर्म आम्ही काय करतोय, आमचं चौकट नक्की करून घेतोय, वर्तुळ नक्की करून घेतो आणि जगतो. मग हे असंच घडणार हळूहळू. अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली भारत नावाची भूमी हळूहळू हळूहळू अशक्त होत 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 आत्ताच्या भारतावरती आले. त्यातसुद्धा त्या वरचे दोन्हीकडे इकडचा तुकडा पाकिस्तान, तिकडचा तुकडा चीनने घेतलेला. आणि आम्ही आत्ता ह्या क्षणाला जर कोणी राजकारणी या पद्धतीनं व्यक्त होत असेल सक्रिय पद्धतीनं, तर त्याला निष्क्रिय कसं करता येईल याच्यातच आमची स्पर्धा. सक्रियाला निष्क्रिय कसं करता येईल? आम्ही सल्ला मारामारी सोडवायला गेलेला, तुला काय करते करू दे ना. मारामारी, आम्ही रस्त्यावरच्या मारामारीसुद्धा आमचे स्वभाव कळतातच ना. हे बदलायला लागेल ना, थोडे दिवस बदलायला लागेल. धर्म म्हणून बदलायला लागेल. व्यक्तिगत धर्मामध्ये बदलल्याशिवाय तुम्ही कुटुंब धर्मामध्ये बदलणार नाही, कुटुंब धर्मामध्ये बदलणार नाही, मग समाज धर्मामध्ये बदलणार नाही. तुम्हाला बदलत जावं लागेल स्वतः. आत्ता या क्षणाला तुम्हाला कुठेतरी, म्हणून मी सतत अपील करतोय सगळ्यांना की तुम्ही दर शनिवारी एकत्र या. दर शनिवारी 7 वाजता चिंचवडच्या मारुती मंदिरामध्ये चिंचवडकर नटून थटून एकत्र येऊन मारुती स्तोत्र म्हणतात. आम्हाला सांख्येवरनं संख्येवर यावं लागेल.
आम्हाला थोडं निर्बुद्ध व्हावं लागेल. आम्ही सतत अतिबुद्धी विचार करून चालणार नाही आहे, कारण तसं करून तुमच्या मूळ देहाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होतो आहे. जगभर तो होतोच आहे. नंतर काय करणार? स्त्रिया काय करणार आमच्या? हे अशा पद्धतीनं हळूहळू आता कितीतरी उदाहरणं व्हिडिओवरती येतातच आहेत ना. आमची चूक झाली ना, त्यावेळेच्या ब्राह्मणांनी चूक केली, विहिरीत पाव टाकला म्हणून ख्रिश्चन झाला. त्याच क्षणाला ब्राह्मणांनी विचार करायला पाहिजे होता की अरे आपला माणूस जातोय, आत्ता काहीतरी शास्त्र तयार करून त्याला परत धर्मात घेण्याची क्रिया आपल्याला सुरू करायला लागेल. हे असं जाऊन चालणार नाही. पण त्यावेळेला ब्राह्मणांनी तो विचार केला नाही. ख्रिश्चन फादरची भूमिका ब्राह्मणांनी घ्यायला पाहिजे होती. पेरेंट समाजाचं पालकत्व घेतलं असतं ब्राह्मणांनी तर प्रश्न सुटला असता. तो घेतला नाही. ते शास्त्रशुद्ध पद्धतीनं जगले, पण तरीसुद्धा त्याचा परिणाम आजतागायत दिसून येतो की आता ज्यांनी अत्याचार केले, देवळं पाडली, मंदिरं तोडली, मूर्ती फोडल्या. आत्ता अलीकडच्या काळामध्ये काही महिन्यांपूर्वी इथल्या कुठच्या तरी जवळच्या उपनगरामध्ये जाऊन त्या देवीच्या मूर्तीवरती जाऊन लघुशंका करणारे महाभारताचे व्हिडिओ आलेले आहेत. अजून ती हिंमत करते. आज व्हिडिओ आहे त्या याचा की हम तुम्हारे बाप को भी नहीं डरते, आंखों में आग डाल के बोलते हैं है कसं आहे तू कसं बोलतो. कोण दाखवणार त्याला? ती शक्ती कोण दाखवणार? की तुम्हाला वाटतं तेवढं ते सोपं नाही आहे असं कळवावं तर लागेल. की सद्गुण मरू द्यायचा आपल्या देहातला. निसर्ग नियम काय आहे? तुम्ही घरी करून बघा, मांजराला खोलीमध्ये बंद करून, नाही त्यांनी शेपटी फुगवली थोड्या वेळाने तर थोडा वेळ पळेल. हा निसर्ग नियम आहे ना. इथे आम्ही अहिंसेच्या अतिशय अत्युच्च पातळीवरती जाऊन स्वतःची हिंसा करून घ्यायची. मला तर हे लॉजिक कधी पटलंच नाही की तू मी म्हणतो तसं वागत आहे तर मी तुला मारेन, ही हिंसा. आणि तू माझ्या मनावर वाग नाही, तुम्ही मला मारेन. अरे ही हिंसा नाही. मी उपोषण करीन आणि मरेन ही धमकीच आहे ना त्याला. तोच मुद्दा आहे. गांधींच्या उपोषणाचा त्रास मोहम्मद अली जिनाला होणार नव्हता, तो वल्लभभाई पटेलांनाच होणार होता. कारण ह्या मातीचा आमचा माणूस ही भूमिका आहे. जिनांचं वाक्य आहे दॅट वी डिफर ऑन एव्हरी पॉईंट ऑफ द कंपास. कंपासच्या प्रत्येक अंशावरती आम्ही वेगळे आहोत, म्हणून वेगळं राष्ट्र हवं. मग हा घोळ कशासाठी घातला गेला? माझा चूक दुरुस्त करता येत नाही. पहिली 50 वर्ष ज्या पद्धतीने राज्य करण्यात आलं, सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्या, सगळ्यांना बरोबर घ्या. सद्गुण दाखवले की काय? सद्गुण दाखवले नाहीत आपण. सद्गुणच दाखवतोय. 75 वर्ष सद्गुणच दाखवतोय. आत्ता जो सिलेंडर घेतले तर सगळ्यांनाच मिळाले ना सिलेंडर. पंतप्रधान आवास योजनेमध्ये सगळ्यांनाच घरं मिळाले ना. तिथे काय असे दुफळी वाजवले का? नाही केलेली. पण तुम्ही आम्ही जे सामान्य जगणारी मंडळी आहोत ना, आमच्या हालचालींमधनं फक्त काय करायचं आहे? फक्त दर्शन द्यायचं आहे. बरोबर ते भक्तियोग तसाच निर्माण झाला. अर्जुन ऐकत नाही ऐकून 10 अध्याय घालवले, 9 अध्याय घालवले श्रीकृष्णाने. श्रीकृष्ण बोलतो ते लेक्चर संपतच नाहीत आणि या विद्यार्थ्याला कळत नाही. अर्जुन नावाच्या मग 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन आलं. मग तिथे गंमत आहे. मग लक्षात आलं की अरे बापरे, हा एवढे अध्याय सांगतोय श्रीकृष्ण, ते सत्य आहे सगळं. हे काय? आणि अचानक त्रिभुवन भेदक नाद झाला अतिभयकारक सहस्र सूर्याहून तप्त ते तेज जणू तळपले संगरी विश्वरूप. हे संगरी विश्वरूप प्रकटले. हे दाखवावं लागेल काय विश्वरूप आहे ते आम्हाला. तुम्ही बघा 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन. अर्जुन टरकला, घाबरला. 12वा अध्याय भक्तियोग. मग तो भक्तियोग निर्माण करायचा असेल आम्हाला, समोरच्या माणसाला जर हात जोडा लावायचा असेल तर आम्हाला 11वा अध्याय व्यक्त करायला लागेल. तो कोण व्यक्त करणार? तुम्ही आम्ही सगळ्यांनी तो व्यक्त करायचा. कसा व्यक्त करायचा? संख्येनं व्यक्त करायचा. सांख्येने व्यक्त करून त्यांना कळत नाही, कारण त्यांच्या मेंदूला त्या सुरकुत्याच नाही आहेत. मेंदूला पण सुरकुत्या लागतील नाही कळाला. भारतीय अध्यात्म तेच परत सांगत आहे. हे अवघ्या विश्वाची माझं घर ते घरच आहे. एकच नाक आहे ना. ट्रम्पला काय 2 नाक आहेत?
एकच नाक आहे, एकच नाक तो सगळीकडे खूप असतोय, नाकावरती चून. पण काय आत्ताचा जो पत्त्यांचा डाव चाललाय जुगार वैश्विक, त्यात तो ट्रम्प आहे. हुकमाचं कान आहे, त्याला काही इलाज नाही. आणि हे धर्म शब्दाचा अर्थ नाही, धारणा या अर्थाने गेला तर आपल्या ह्याच्यामध्ये किती सुंदर वर्णन आहे. धर्माचं वर्णन म्हणा, माणसाबद्दल म्हणा, प्रत्येकाचा प्रत्येक व्यक्तीबरोबरचा धर्म. म्हणजे प्रत्येक वेळेला बोलत असताना मी माझा धर्म वेगवेगळा, प्राध्यापकांबरोबर बोलताना वेगळा, आईबरोबर बोलताना वेगळा, वडिलांबरोबर बोलताना वेगळा, भावाबरोबर वेगळा, बहिणीबरोबर वेगळा, शेजाऱ्याबरोबर वेगळा, त्याला नाव शेजार धर्म. याचा अर्थ धर्म शब्दाची एवढी मोठी व्याप्ती ज्या संस्कृतीमध्ये आहे त्या संस्कृतीच्या लोकांना आज अशा पद्धतीनं कोणीतरी घाबरवत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली. आम्ही जे गप्प बसतोय ना ते घाबरून गप्प बसतो आहोत असा त्यांचा समज होतोय. ते सत्य आहे की नाही ते आपल्याला सांगायला लागेल ना. आणि ते शेवटी निसर्ग नियमाप्रमाणे कृष्णाने हेच सांगितलं आहे, तुला जर माझं ऐकायचं नसेल तर तुला हेच करावं लागणार सांगतो. मग धार्मिक कार्यात देखील ज्या काळात मुळामध्ये मी व्यक्तिगत पातळीवरती जात मानत नाही, ज्ञाती कुळ माझे गेले हरवून याची भूमिका घेऊन तुम्ही कोण मी हिंदू हीच भूमिका घ्यायची. आता इव्हन राज्य पण म्हणायचं नाही की मी महाराष्ट्रीयन म्हणून, मी हिंदू या शब्दातच जावं लागेल आता. कारण तिथे दुखणं सुरू झालं आता. ते दुखणं नीट लक्षात घ्या. मी महाराष्ट्रातला आहे आणि उत्तर प्रदेशातला माणूस येतो, ह्यातले जे विवाद आहेत ते मोतीबिंदूचं ऑपरेशन आहे लक्षात. आणि हिंदू आहे ते डायरेक्ट हृदयामध्ये ब्लॉक्स आहेत. तुमची तारीख ठरलेली आहे मोतीबिंदूच्या ऑपरेशनची, ते ऑपरेशन करा. आणि तेवढा डॉक्टर म्हणाले की तुमच्या हृदयाला पण कारण ब्लॉक्स आहेत. पहिलं कोणतं करणार तुम्ही? मोतीबिंदूचं नाही, तुम्ही पहिलं हृदयाचं ऑपरेशन करणार. मग तोच मुद्दा आहे, आम्हाला पहिलं हृदयाचंच ऑपरेशन करायला लागणार. थोडे दिवस बाजूला ठेवा मोतीबिंदू आणि डायबिटीस आणि किडनी स्टोन वगैरे. कानाला खडा लावा, मूतखडा. तुम्ही नाही किती दिवस आहे शांतपणे सांगून झालं, शांतपणे सांगून झालं, समजावायचा प्रयत्न केला, सामावून घेण्यात आलं. क्रमाने येणारे शिक्षा मंत्री घ्या, सगळे मुसलमान आहेत, शंका येणारच ना मनामध्ये. पहिले शिक्षण मंत्री आमचे केंद्रीय शिक्षण मंत्री जर इस्लाम धर्मीय असतील तर आमच्या मनात शंका येणार की राजा विक्रमादित्य का नाही कळला आणि फक्त अकबरच का कळला. आमच्या मनात शंका येणार आणि ती सर्वसामान्य शंका आहे, त्यात काही चुकीचं नाही. शाळेचा मास्तरचा मुलगा शाळेत पहिला आल्यानंतर 90% जनता हेच म्हणते की पेपर घरी मिळाला असणार. हा स्वभाव आहे, शंकेखोर स्वभाव आहे. आणि म्हणून धर्म शब्दाची आध्यात्मिक व्याख्या करून समजावून घ्यायचं झालं तर त्यातून तुम्ही ऐकाल, तुमचं कर्मणूक होईल, प्रबोधन होईल, पण कृतीत काहीच येणार नाही. म्हणून एकही आध्यात्मिक शक्तीतली मंडळी आम्हाला धर्म म्हणून काम करणारी मंडळी आता ते जो आहे काय त्याचं नाव आता यात्रेला निघाला आहे हिंदू धर्मासाठी म्हणून, काय बाबा तो विश्वेश बागेश्वर. आता हल्ली जरा तोंड उघडलेलं आहे. आणि म्हणून आता हाही विपर्यास झालेला आहे, विरोधाभास झालेला आहे की जिथे कुस्तीचा आखाडा आहे त्याच्या नावातच गांधी आहे असं जे मी म्हणतो. म्हणजे ज्याने कुस्ती जिंकायचं दुसऱ्याला तिथेच अहिंसा आहे. आता इट्स हाय टाईम टू चेंज. याचा अर्थ लगेच मारामाऱ्या करत निघायचा असा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे की आता या क्षणाला तुमचं जे अस्त्र आहे त्या अस्त्राने आम्हाला लढावं लागेल. ते अस्त्र आहे तुमचं अस्त्र आहे ती संख्या. तुम्ही मुलं जन्माला घालताय, आम्ही विचार करतो व्यावहारिक. तुमची 5 विवाह आहेत, तिथे पुन्हा संख्येची काही मर्यादा नाही. आमच्या इथे एकच.
एक असून सौ म्हणायचं, बायको एकच म्हणायचं सौ. अरे अरे नशीब काही वेळेला असे शब्द तयार करतात. आणि म्हणून मला नेहमी गंमत वाटते की मी कधी असे की काही श्री सत्यनारायण मोहल्ला असं कॉन्ट्रास्ट पटत नाही ना ते. तिथे गल्लीच पाहिजे. कुठे घर तुमचं? नारायण गल्लीत आहे, नारायण मोहल्ला चालत नाही. पण तो तिथे आहे, त्या मोहल्ल्यामध्ये पण हल्ला आहेच ना. हा त्या वृत्तीचा मुद्दा आहे. आणि म्हणून हा प्रश्न आहे धर्म राजकारण. आता हे धर्माचा एक भाग झाला, पण हे धर्माचा एक भाग होत असताना कसा असेल धर्म, सुरुवातीला कसा घेतला गेला धर्म. म्हणून मी ते पुस्तकात आणि काही जणांना भेट देणार आहे. आता दिलं त्या 2 मुलांना वेळेत दिलं पुस्तक. पण दुसरं नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू होते, वाईस चान्सलर शहाबुद्दीन पठाण म्हणून. तर त्यांचे वडील ते टाकी मारायचे रस्त्यावरती, दगडाला मारतात ना असं मारतात, तसे वडील. इतक्या गरिबीतून तो माणूस शिकून नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू झाला. तर त्यांचं टाकीचे घाव म्हणून त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तक मी घेऊन आले, टाकीचे घाव म्हणून. आणि ते जेव्हा ती काय घडत असेल घटना नगरमध्ये की दहीहंडीचा उत्सव आहे आणि शहाबुद्दीन पठाण तब्येतीनं छोटे हलके खुटखुटीत, त्यामुळे गोकुळाष्टमीची हंडी वरती फोडणारा माणूस जो पोचलेला आहे तो शहाबुद्दीन आहे. पण त्यावेळेला ह्या सगळ्या चर्चेकडे बघण्याची निर्मळ मनोवृत्तीचा जो भाग आहे, ती निर्मळ मनोवृत्ती आता आम्हाला तयार करता येत नाही आणि ती शिल्लकही नाही. याचं कारण माझ्या प्रवचनातल्या शीर्षकातला दुसरा शब्द, आणि त्याचं नाव आहे राजकारण. धर्म म्हणून आजही त्या कोल्हापूरचा एक त्याचं नाव विसरलो मी, त्या आर्टिस्टचं, त्याची कॅसेटही होती माझ्याकडे एकपात्री कार्यक्रमाची. तर म्हणाले काही भांडणच नाही, काहीच नाही. मुस्लिम लीगची जेव्हा कोल्हापूरची शाखा सुरू करायची ठरली मुस्लिम लीगची, तेव्हा लोकांनी विचारलं की आता काय करायचं शाखा सुरू करण्यासाठी. तर मी म्हटलं महादेवाच्या मंदिरात नारळ फोडायचा. हे जे वातावरण आहे की मुस्लिम लीगची स्थापना करायची आणि महादेवाच्या मंदिरात नारळ फोडायचा, हे धर्म टू धर्म असलेलं अत्यंत निखळ वातावरण आहे. पण हे वातावरण कोणी खराब केलं तर सत्तेच्या लोभापायी राजकारण करणाऱ्या माणसांनी धर्म नावाचा शिखंडी पकडून त्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून सतत गोळ्या मारल्या आणि सगळ्या समाजाच्या मनोवृत्तीमध्ये हा गोंधळ निर्माण केला. तिथे अडचण आहेच. संख्येचा मुद्दा हा तेव्हाही आहे, तेव्हाही होता आणि आता तर खूपच आहे. सगळ्या फक्त भारतासाठीच नाही, जगातल्या अनेक देशांना हा संख्येचा मुद्दा आज भेडसावत आहे. आणखीन 15-20 वर्षामध्ये इंग्लंडचं अंग्लस्थान जर झालं तर त्यात काही आश्चर्य वाटून घ्यायची गरज नाही. ऑलरेडी त्यांच्या 8 शहरांचे मेयर्स मुसलमान झालेले आहेत. नॉट बाय थॉट, न्यूमरिक व्हॅल्यूवरती आत्ता 8 शहरांचे इंग्लंडमधल्या लंडनसहित महापौर आहेत ते इस्लामचे आहेत. पण त्यांचे जे सिग्नल येतात ते सिग्नल कोणी इंग्लंडमध्ये शोध लावले का? इंग्लंडला ज्ञानाच्या क्षेत्रात मोठं केलं का? नाही. आमच्या देशातसुद्धा अब्दुल कलामानंतर मोठं कोणी केलं, राष्ट्राला मोठं करण्याची क्रिया, असं त्यांच्यामध्ये ती चढावड राहिली नाही. आमच्या इथे सनातन धर्मामध्ये ती चढावड आहे. तुम्ही सनातन धर्मातली कुटुंब बघा, त्या कुटुंबामध्ये वडील सगळ्यात कमी शिकलेले, मग मुलगा जास्त शिकलेला, त्याचा मुलगा जास्त शिकलेला, अशी वरच्या दिशेनं जाणारी शिक्षणाची, ज्ञानाची, विचारांची आहे. म्हणून अष्टपुत्रा सौभाग्यवतीवरनं आम्ही आता एक पुरेवरती येऊन थांबलेलो आहोत. ते वैचारिकदृष्ट्या व्यावहारिक हिशोब करत आलेलो आहोत की एकदम 8 पोरांना सांभाळता येत नाही म्हणून एकावरती लक्ष देऊन त्याला छळायचं. आणि इतकं छटा की मग त्याला सायकॉलॉजिस्टकडे घेऊन जातं. मग त्यापेक्षा 4-5 पोरं जन्माला घाला, सायकॉलॉजिस्टची गरजच भासणार नाही. ते आपापसातच सायकॉलॉजिस्ट पोरं, मोठा भाऊ, छोटा भाऊ, धाकटा भाऊ, धाकटे बहीण आपापसातच मानसशास्त्र काम करून टाकतात. ते सगळे एक 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 करत 1 नंबर नाही येतो, शेवटचा नंबर येतो आता. आणि मग हे का राजकारणाने खराब केलं? तर
47 साली आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सत्ता जनतेचं हित अशी कल्पना करून काम करण्याची मनोवृत्ती दिसत नाही राजकारण्यांमध्ये, आजही दिसत नाही. नेपाळमध्ये जो राग आला राजकारण्याचा, दिसला राजकारणी की पुदर त्याला, अशी स्थिती भारतामध्ये पण येऊ शकते जर हे राजकारणी आता सुधारले नाहीत, शुचित वागणुकीमध्ये आले नाहीत, तर हे असंच घडणार आहे. कानात वारं शिरलेला तरुण त्याला काय करावं सुचणार नाही. आय एम नॉट ओके, यू आर नॉट ओके, मी माझं पण चुकतं नाही, तुम्ही पण बरोबर नाही, या भूमिकेत जर वारं शिरलं डोक्यामध्ये की ते अशा पद्धतीनं आक्रस्ताळं वागायला लागतं. तसंच चाललंय आता जे चाललंय ते काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, काय चाललंय तसंच चाललंय. सत्तेसाठी विरोध, चांगलं घडतंय ते चांगलं घडू द्यायचं नाही, चांगलं घडू द्यायचं नाही आणि मग पुन्हा नावं ठेवायची. हे सगळं करत असताना पुन्हा धर्माची बाजू घ्यायची. कोणत्या धर्माची बाजू केल्याने किती वर्ष तुम्ही त्या एका विशिष्ट इस्लाम धर्माच्या मतांकडे बघत तुम्ही तुमचे निर्णय घेत राहणार. धर्माचा विचार पण तो त्यांच्या भल्यासाठी नाही हे त्यांनाही कळत नाही. सगळ्यात गमतीचा भाग हाच आहे की मुसलमानांच्याही लक्षात येत नाही की हे जे आपल्या बाजूने बोलतं ते ॲक्च्युली तुमच्या बाजूने नाही आहेत, ते सत्ता पाहिजे म्हणून तुमच्या बाजूने आहेत. लोभ आहे त्या पाठीमागे, निखळ नाही आहे त्यांच्या पाठीमागे वृत्ती. आणि म्हणून होय एक इलेक्ट्रिक गाडी आहे